राज्यामधून राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना आयोगाकडून कळवली जाणार आहे। सोबतच निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर होईल। त्यानंतर राज्यपालांकडून 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढत सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अपडेट देतील। अभिषेक, आज नेमक्या कशी पावलं टाकली जातील, काय अपडेट्स आहेत याबद्दलचे? अश्विन, यामध्ये जर का पाहायचं तर एकूणच निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे ती आता आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते आहे। संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि संध्याकाळी जे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत ते राज्यपालांची भेट आपल्याला घेताना पाहायला मिळणार आहे। निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती ही राज्यपालांना दिली जाणार आणि त्यानंतर मग निवडून आलेल्या आमदारांची यादी देखील राज्यपालांना सादर केली जाईल। त्यानंतर मग राज्यपालांकडनं जी 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन देखील काढलं जाणार आहे। आज किंवा उद्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे। 26 तारखेपर्यंत सगळी मुदत आहे आणि त्यामुळे एकदा 15वी जी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर जी सरकार स्थापनेची प्रक्रिया आहे ती आपल्याला पुढे होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर एकूणच जे पक्ष असतील त्यांना बोलवलं जाईल आणि एकूण सरकार स्थापन जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळेल। अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।